नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे. आम्ही इथे चाललेलो आहोत मुंबईला. तर 31साठी चाललेलो आहोत सेलिब्रेशन करण्यासाठी. पण 31ला एकादश असल्यामुळे आम्ही 26-27लाच आम्ही तिकडे चाललो आहे. तर इथे सकाळी उठल्यावर माझी नाश्त्याची तयारी चालू होती. शिरा करणार होते मी आणि इथे माझ्या बॅगी सगळ्या भरलेल्या आहेत. खालच्या बॅगीमध्ये माझी आणि त्यांची कपडे आणि ह्या याच्यामध्ये पाऊचमध्ये प्रिशाचे कपडे. याच्यामध्ये मेकअपचं सामान आणि छोटं मोठं सामान आणि ही प्रिशाची कपडे आणि हे आमच्या दोघींचे स्वेटर. अशी आमची तयारी झालेली आहे. तर आम्ही आता नाश्ता करून निघणारच आहोत. गुड मॉर्निंग. कुठं चालली? म्हणायचं फक्त मामाकडे झाली. खुश एकदम. मामाकडे जायचं. 6 वाजता उठली. अशी उठती का? मस्त ग. कधी सांडवलं चहा? म्हणजे रोज सांडवत नाही, आज सांडवलं ना. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे. तर आम्ही चाललोय आता मामाकडे चाललोय 31st सेलिब्रेट करायला. कारण ती 31ला आहे एकादश आणि 1-2ला आहे आमची यात्रा, म्हणजे माझ्या सासरची यात्रा आहे. त्याच्यामुळे आता आम्ही सेलिब्रेशन करायला चाललोय. तर आम्ही आता निघालोय तळेगावमधून. आईन ते आलेत कानेफाटा. ते आलेत गावावरून. त्यांना तिथं घ्यायचं आणि मग निघायचं. गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे. हे पप्पा, हे मी, हे मम्मी. बाय. इथे आम्ही खोपोलीमध्ये पोहोचलो. तर इथे आम्ही फिश घेण्यासाठी गेलो होतो. कारण भावाला मीच बोललेली का खोपोलीमध्ये कसं मार्केट आहे मोठं. तर आम्ही येताना आता तिथूनच येणार आहे, तर आम्ही घेऊन येतो. आणि ॲक्च्युली मी असं कधी जात नाही फिश मार्केटमध्ये. इतका वास येत होता तिथं. पण ठीक आहे, आम्ही फिश घेतली. तर पुढे मी दाखवेलच काय काय फिश घेतली ते. प्रिशाला खूप वास येत होता म्हणून तिने रुमाल पकडलेला नाकाला. अच्छा, मी पोहोचणार आहे माझ्या मामाच्या घरी. आई आली. ही बाबा दिसते. ही बाबा आहे, ही पप्पा आहे आणि ही मी आहे आणि ही माझी क्यूट मम्मी आहे. ओ, आता असं वाटतं आपण पोहोचलो आहोत. हा ना मम्मी. तुला दम नाही का थोडा पण? पोहोचलो आहोत. समजलं काय मला? अर्धा तास झाले. कधी येणार कधी येणार. ओ. बंद कर कॅमेरा बंद कर. नाही करणार. कर बडबड आता. हाय ना. म्हणून मी ऑन केला. कर बडबड आता. बस चालली नसती कधीपासून.
मला चुप बोलली. हा मी तिला तो बसली. लोकांना माझ्यासाठी चौकी माझ्या दीदी मामूसाठी. आम्ही पोहोचलो बदलापूरमध्ये. आम्ही आलो मामाकडे. नाही हो पुढून ना. आता काय बोलू मी, किती वेळा सांगितले. मेन गेट तुम्हाला माहित नाही का? तो उभा होता तिथं. बुवा करायचं. मामा मामा रेड शर्ट वाला मामा. हा बघ शिपाई कोण आहे? बाळा सर बाजूला बाळा. आम्ही पोहोचलो. हा बघा हा माझा बारखा भाऊ. कारखाना मोटर आहे. तू गप बस. शट अप. चलो आता वरती गेल्यावर दाखवते मी तुम्हाला. ओके. मस्त. काय बनवतीयस? अंडा करी, त्याच्यासोबत भात आणि भाकरी. काय? आणि भाकरी. ओ आता तू काय करतोस? मी तुमच्या दोघांना बघतो. बाय. हे पप्पा, ही आई, हे बाबा आणि मग मम्मी. आता तिला विचारू की ती काय करते. विचारायचं काय बघायचं डायरेक्ट तुम्ही. सांग. विचारायचं काय? बघा हे बोंबील आहेत. खायचे का मला? मोठे का छोटे? काय मोठे आणि छोटे नसतात त्याच्यात. ते मोठे आहेत. ओके ते मोठे बोंबील आहेत. सो आता ती सुकी बनवत होती. जर पाहिलं ना दीदीला शूट करत होती ना हा. तेव्हा ती तुझी सोय नाही होती. तेव्हा ती माहिती ना कसं बोलत होती. हाय कसं बोलत होती? ती बोलत होती मित्रांनो की मी बरी आहे. तू थोबड मोठं वाटते. ओ काय पण बोलती. हा मग मी बोलले तिला की तू कशी आहेस. ती बोली हा मी मस्ती आहे. मग त्यांनी जर काय ऐकलं तर तू का सांगते डबल? आणि म्हणजे तेव्हा कळलं की ती माझी दीदी आहे. हा. आणि जेव्हा मी दुसऱ्यांदा दाखवलं तेव्हा तो माझा मामा होता रेड शर्टवाला. तेव्हा तू सांगितलं ना का हा मामा आहे म्हणून. नाही नव्हतं सांगितलं. बरं. हा सांगितलं होतं सॉरी. हा नंतर पप्पा तिसरे पप्पा होते. चौथी आई होती. पाचवा पप्पा होता. म्हणजे बाबा होता होता. होते आणि हा. आणि जवळ 6 मम्मी होती. बघ थांब. ही बघा कशी ई करत होती. काय काय जेवण केलं दाखवायचं ना मला. सो फ्रेंड्स नको माझा. आता मी दाखवते तुम्हाला. फिश काय आणली आता? हा आता मी तुम्हाला दाखवते फिश काय काय आणलं. हे फिश दाखव ग. बघ हे काय आहे? प्रॉन्स. नाही. बोंबील हे बोंबील आहे. हे प्रॉन्स आणि हे सोरमई आहे. आणि ही दीदी आहे. हे अंडा करी आहे. भाकरी कुठे आहे? भाकरी बनवायची. हे भात आहे. आणि भाकरी अजून बनवायची. तर सॉरी घर दाखवते. नको तू आता घरची टू दिसली. तर इथे आम्ही मला थोडी ज्वेलरी घ्यायची होती म्हणून हेच एक छान शॉप आहे आरो म्हणून. तिथे आम्ही ज्वेलरी घेण्यासाठी गेलेलो. स्टार्टर म्हणून आम्ही ते तळणार आहे. तिने फ्रीजरमध्ये मॅरिनेट करून ठेवलेले. आणि हा पुदिना आहे. आणि हे काय आहे? प्रॉन्स रस्सा आहे. प्रॉन्स रस्सा नाही अजून भाजते. तेच हे हा हे बघ मी म्हटलं एवढीसा रस्सा कसा काय. तर हे प्रॉन्स रस्सा तिने केलेला आहे. अजून बनवायचा आहे. मसाला भाजतोय. अरे करायचं आहे. आणि हे ना आम्ही जरा उद्याची जरा तयारी करतोय. मॅरिनेट करायचं आहे बिर्याणीसाठी आम्ही जरा मॅरिनेट करण्यासाठी आम्ही कांदा भाजून तळून तो त्याच्यामध्ये मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत रात्रभर. म्हणजे कसं छान लागतं ना जरा. असंच शेफला टाकायचं? माहिती असंच टाकायचं. शेफला माहिती. अजिबात एडिट नाही करायचं. नाही बाबा मी अशीच बोलते. आणि ही बघा चिमणी. जी की चिमणी चिवचिव नाही ती तिचा आवाज मोठा आहे एवढा. चिमणीसारखी चिवचिव नाही करत ती. लय मोठा आवाज आहे तिचा. तर अशा पद्धतीने आमचं 31 चालू आहे. आम्हाला नाही नको ना परत. हां काय कशाला येते का? कशाला येते? मोबाईल हे इथं बघा. हे बघा आमचं हां इथं पण येऊन काम चालू आहे. काम 31 करायला आली तिथे पण काम चालू आहे. शेफ आयुष्या शेफ काय लावू? नाही ती येते जाते ना सारखी. तर इथं चालले स्टार्टर पहिलेच पाणी ते करायचे आणि याच्यात घ्यायचं परत. परत. हां माहिती चिटकतं मग. अरे वा बरोबर असं आहे का ते. ओके मग असं हे करू ना.
मग ते चिटकतं झाड. तेलात. ते टाकून बघ तेलात. काय हे टाकू का म्हणते आता? ते ना तेल झाले का? तापले. हां बघूया कसं होतंय. मग यांच्याकडे बघूया चांगलं नाही झालं का. चला तर मग चांगलं झालं तर तुम्हाला दाखवूया, नाही तर आम्ही दाखवणारच नाही. एडिट पण नाही करायचं. मग आम्ही ते व्हिडिओमध्ये पण नाही टाकणार. इथे ती स्टार्टरचं तळण्याचं काम तिचं चालू आहे आणि एका बाजूला 2 तवे ठेवलेत. तिथे फिश फ्राय करायची, कारण फिश जास्त आहे त्याच्यामुळे आम्ही 2 तवे ठेवलेले आहेत. तर तुमचं पण 31 कसं गेलं नक्की कॉमेंट करून सांगा. आमचं तर खूप छान गेलं आणि व्हिडिओ थोडासा लेट झालेला आहे, कारण आम्ही तळेगावला आल्यानंतर माझा मुलगा आहे मोठा, तर तो थोडा आजारी पडलेला, तर त्याला आम्ही घेऊन आलेलो लिव्हला 4-5 दिवसासाठी. त्याच्यामुळे मी काही एडिट केले नाही व्हिडिओ, त्याच्यामुळे व्हिडिओ माझा लेट आलेला. त्यासाठी खरंच सॉरी नाही सॉरी. आणि तुम्हाला सांगते हे चिकन काय त्याचं नाव मला नाही माहिती, इतकं टेस्टी झालेलं, इतकं माझे मिस्टर आहेत त्यांनासुद्धा ते खूप आवडलं. तर खरंच भारी झालं होतं ते. तर इथे जेवण रेडी झालेलं आहे, आम्ही जेवायला बसलेलो आहे. स्टार्टर आम्ही मगाशीच खाल्लेलं आहे चिकन. तर आता हे प्रॉन्स करी आणि फिश फ्राय. तर अशा पद्धतीने आमचे ब्लॉग बघत राहा. नेक्स्ट पार्ट पण नक्की बघा. बाय.